केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महागाई, नीट पेपरफुटी प्रकरण आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली। महागाई वाढल्याचं कारण पेट्रोल डिझेलच्या किमती असल्याचं सांगत गरिबांना मोफत धान्य देण्याची केंद्र सरकारची भूमिका कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नीट पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत त्यांनी अमेरिकेतून येऊन केवळ मोर्चे काढण्यापेक्षा सरकारला योग्य सूचना द्याव्यात असा टोला लगावला। तसेच मोदी हटावचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्तर देताना नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कायम राहील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी काँग्रेस सरकारच्या काळात झालेला कर्जाचा भार सध्याच्या सरकारला फेडावा लागत असल्याचं सांगितलं। मला वाटतं की शरद पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये आपली पार्टी विलीन करू नये, पण मी त्यांना पूर्वीच सल्ला दिला होता की आपली पार्टी काँग्रेस विलीन करा। पण सध्या काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही आहे, त्यामुळं काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल अशी परिस्थिती नाही। त्यामुळं पवार साहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं आणि एनडीएकडे आपण त्यांनी येणं आवश्यक आहे। तर अजितदादा पवार इकडे आले होते, अजितदादा असते तर कदाचित पवार साहेब इथं आले असते किंवा नाही, त्यांना भाजपमध्ये भाजपवर जायचं नसेल आणि RPI घ्यावं, मी त्यांना घेऊन त्यांना तिकडे जातो।